शादी बनाए रखे. तर हे चलचित्र आपल्या सूर्यमालेचं आहे आणि इथे सगळे ग्रह दाखवले गेले आहेत. पण जर या हॉलमध्ये मध्यावरती डोक्यावरती एक प्रतिकृती लावली आहे, जर ती आपण पाहिली असेल तर आपल्याला लक्षात आलं असेल की तिथे फक्त बुधापासून शनीपर्यंतचे ग्रह दाखवण्यात आले आहेत. तर याचं कारण आहे की पृथ्वीवरून पाहताना फक्त बुध, शुक्र, मंगळ, गुरु आणि शनी एवढेच ग्रह आपण आपल्या नुसत्या डोळ्यांनी दुर्बीण न वापरता आकाशात वर्षभरात कधी ना कधी पाहू शकतो, जर आपल्याला वेळ माहीत असेल आणि दिशा माहीत असेल तर. पण शनीपलीकडे जे काही ग्रह आहेत त्यांना बघण्यासाठी दुर्बीण लागते, त्यांना आपण नुसत्या डोळ्यांनी पाहू शकत नाही, म्हणून त्यांना ते दाखवण्यात नाही आले. तर आता सुरुवात करूया सूर्यापासून. जो दाखवला आहे मध्यामध्ये, सूर्य हा एक मध्यम आकाराचा पिवळ्या रंगाचा तारा आहे. आता लक्षात ठेवा, जर सूर्य एक तारा आहे तर रात्री दिसणारे सगळे तारे सूर्य आहेत. आणि आपल्या आकाशवाणी दिर्घिकेमध्ये कमीत कमी 250 अब्ज तारे आहेत, 250 बिलियन स्टार्स. त्यामधून आपला जो तारा आहे सूर्य तो एक मध्यम आकाराचा तारा आहे, जास्त मोठा किंवा जास्त छोटा नाही. आता हा स्वतःचा प्रकाश कसा बनवतो, तर त्याच्या गाभ्यामध्ये केंद्रामध्ये सर्वात हलका वायू आहे ज्याला आपण म्हणतो हायड्रोजन. या हायड्रोजनचं रूपांतर हिलियम मध्ये होतंय आणि त्यानंतरच तो आपली ऊर्जा निर्माण करतो. पण आपल्याला माहिती आहे, जर हे संयोजन किंवा फ्युजन रिॲक्शन पृथ्वीवरती आपल्याला करायचं असेल तर तापमान प्रचंड जास्त लागतं. म्हणून आपल्याला माहिती आहे की सूर्याचं केंद्राचं तापमान पण तेवढंच असावं, सुमारे 1.5 कोटी डिग्री सेंटीग्रेड, कारण तेवढं आवश्यक आहे. आता जशी ही ऊर्जा बाहेर पडते तापमान कमी होतं, तर त्याच्या पृष्ठभागावरती तापमान आहे सुमारे 5,500 डिग्री सेंटीग्रेड होतं, 5500. आता आधी लोकांना असं वाटलं की सूर्य स्थिर आहे, तो स्वतःभोवती फिरत नाही. पण दुर्बिणीचा शोध लागल्यानंतर लोकांना कळालं की सूर्य स्थिर नव्हे, तो स्वतःभोवती फिरतो, त्याला आपण म्हणतो परिवलन. आता सूर्याला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी पृथ्वीचा सुमारे 1 महिना लागतो, अप्रॉक्सिमेटली अ मंथ टू मेक वन रोटेशन. आता आपण ग्रहांकडे बघूया. सूर्याला सर्वात जवळचा ग्रह कुठला? पहिला ग्रह बुध, मर्क्युरी. तो आता सर्वात छोटा ग्रह सुद्धा आहे. आता मर्क्युरी किंवा बुध ग्रहाला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी पृथ्वीचे 58 दिवस लागतात, म्हणजे सुमारे पृथ्वीचे 2 महिने. तर सूर्याची एक फेरी तो पृथ्वीचे 88 दिवस, म्हणजे सुमारे पृथ्वीचे 3 महिने एवढ्या कालावधीत पूर्ण करतो. पण जर आपण तिथे जाऊन राहिलो तर तिथून पाहताना तसं कधीच घडत नाही. तिथून पाहताना त्याचा सूर्योदय पासून जो सूर्योदय जो कालावधी आहे, सनराईज टू सनराईज टाइम, तो आहे 170 दिवस एवढा मोठा. म्हणजे काय? तर म्हणजे असं होणार की जर तुम्ही तिथे जाऊन राहिलात मुलांनो, तर तुम्ही तुमचा वाढदिवस दिवसातून 2दा साजरा करू शकाल, कारण दिवस वर्षापेक्षा मोठा आहे. पण त्याचबरोबर तुम्हाला तुमची वार्षिक परीक्षा सुद्धा दिवसातून 2दा द्यावी लागते. आता याला चंद्र किती उपग्रह सॅटेलाइट्स 0 इट डज नॉट हॅव एनी मून्स. ओके. आणि सध्या हा दिसत नाही, कारण तो सूर्याबरोबर उगवतो आणि मावळतो. आता यानंतरचा ग्रह कुठला? दुसरा ग्रह शुक्र, बरोबर. आता शुक्र किंवा व्हीनस या ग्रहाला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी पृथ्वीचे 242 दिवस लागतात. दॅट्स 242 days टू मेक वन रोटेशन. तर सूर्याची एक फेरी तो फक्त पृथ्वीचे 225 दिवस एवढ्या कालावधीत पूर्ण करतो. इथे जरी असं वाटत असेल की त्याचा दिवस त्याच्या वर्षापेक्षा मोठा आहे, पण परत त्या ग्रहावरून पाहताना त्याचा दिवस फक्त 116 दिवसांचा असतो, नेहमीच त्याच्या वर्षापेक्षा छोटा. आता याला पण एक पण चंद्र किंवा उपग्रह नाहीये. आणि सध्या हा आपल्याला संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर पश्चिमेच्या आकाशात दिसतो एक फारच ठळक ताऱ्यासारखा. आपण सांगू शकता की सध्या पश्चिमेच्या आकाशात सूर्य मावळल्यानंतर जो सर्वात ठळक तारा दिसतो, जो रंगाने पांढरा आहे आणि लुकलुकत नाही, तो शुक्र आहे. आता यानंतर कुठला ग्रह आहे? अर्थ, पृथ्वी. आपल्या सूर्यमालेतला एकमेव ग्रह जिथे जीवसृष्टी आहे.
आणि याचं कारण आहे की तिच्या पृष्ठभागावरती द्रव्य स्वरूपात पाणी आहे. आणि पृथ्वीवरती एवढ्या प्रमाणात पाणी कुठून आलं आहे? वेअर डज दिस वॉटर कम फ्रॉम? कुठून आलं पाणी? आईस्क्रीममुळे. फक्त तिथे क्रीम नव्हतं, आईस होता, म्हणजे धूमकेतू. जेव्हा सूर्यमालेची निर्मिती होत होती सुमारे 3 ते 4 अब्ज वर्षांपूर्वी बरेचसे असे धूमकेतू सगळ्याच ग्रहांवरती पडलेले. पण त्यापैकी पृथ्वीचं अंतर सूर्यापासून बरोबर असल्यामुळे जो बर्फ इथे पडला तो आज पण पाण्याच्या स्वरूपात राहू शकलाय, टिकू शकलाय. आता आपल्या पृथ्वीला एक नैसर्गिक उपग्रह आहे, त्याला आपण म्हणतो चंद्र. दॅट्स द मून, करेक्ट. आणि आजपर्यंत 12 माणसं चंद्रावर उतरली आहे. पण लक्षात ठेवा, अजूनपर्यंत कोणीही भारतीय चंद्रावरती गेलं नाहीये. भारताने एक यान पाठवलेलं, चंद्रयान 1 नावाचं, आणि लवकरच आपण चंद्रयान 2 चंद्रावरती पाठवणार आहोत. आता आपल्या चंद्रावरती आपल्याला चांगला गैरसमज आहे. आपण समजतो की तो दिसायला फारच सुरेख किंवा सुंदर दिसतो. पण जर तुम्ही चंद्राला कुठल्याही दुर्बिणीतून पाहिलं तर त्याच्या पृष्ठभागावरती फक्त खड्डे, माती आणि दगडच पाहाल. म्हणजेच चंद्र सुंदर नाही. म्हणूनच उद्या तुम्हाला कोणी चंद्राची उपमा दिली आणि सांगितलं की तुम्ही फारच सुरेख दिसता चंद्राप्रमाणे, तर तुम्ही समजून जा तुम्ही किती सुरेख आहात. आता या पुढे कुठला ग्रह आहे? 4था ग्रह, मार्स किंवा मंगळ. बऱ्याच लोकांना हा अमंगळ वाटतो, पण हा मंगळच आहे. याचा दिवस आहे पृथ्वी एवढाच मोठा, 24 तास. तर त्याचं 1 वर्ष म्हणजे पृथ्वीची 2 वर्ष एवढं मोठा आहे. आणि त्याला 2 चंद्र आहेत ज्याची नावे आहेत डायमॉस आणि फोबोस. आणि बऱ्याच लोकांना हा वाटतो की हा लाल आहे कारण तो गरम आहे. लक्षात ठेवा, पृथ्वीपेक्षा सूर्यापासून तो 1.5 पट लांब आहे. म्हणजे सर्वात गरमीचा दिवस पण 0च्या खाली 10 डिग्री असतो तिथे. 0च्या खाली -10 डिग्रीज पीक समर टेम्परेचर. आता सध्या हा दिसतो आपल्याला संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर पूर्वेच्या आकाशात. हा आहे धनुरास आणि मकर राशीच्या मधोमध, कुठेतरी त्या साईडला. आता मंगळ ग्रहानंतर येतो एक लघुग्रहांचा पट्टा, आणि त्यानंतर येतो आपल्या सूर्यमालेतला सर्वात मोठा आणि सर्वात जड ग्रह. कुठला? ज्युपिटर, द जायंट. ओके, गुरु किंवा हिंदीमध्ये याला आपण बृहस्पती असं म्हणतो. आता हा मोठा म्हटला तर किती मोठा आहे? तर याच्या आतमध्ये आपण पृथ्वीसारखे 1300 ग्रह ठेवू शकतो. 1300 पृथ्वी त्याच्यामध्ये सामावू शकते. आता मला इथे लक्ष द्या, जर गुरुमध्ये आपण 1300 पृथ्वी ठेवू शकू तर सूर्यामध्ये आपण ठेवू शकू 13 लाख पृथ्वी. इथे सगळं एकत्र दाखवण्याकरिता तो छोटा दाखवलाय, नाहीतर तो सर्वात मोठा आहे. आता गुरु ग्रहाचा स्वतःचा एक दिवस आहे, पृथ्वीची फक्त 10 तास, आणि त्याचं 1 वर्ष म्हणजे पृथ्वीची 12 वर्ष एवढं मोठा आहे. आणि त्याला आज सर्वात जास्त चंद्र आहेत. किती आहेत? तर कमीत कमी 70, ॲटलिस्ट 70 नॅचरल सॅटेलाइट्स. 70. सध्या हा आपल्याला दिसतो संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर परत पश्चिमेच्या आकाशात, जिथे आपल्याला शुक्र दिसेल त्याच्याच वरच्या बाजूला. हा आहे तुळ रास किंवा लिब्रा कॉन्स्टलेशन मध्ये. यानंतर येतो आपल्या प्रतिकृतीतला आणि आपल्या नुसत्या डोळ्यांनी दिसणारा सर्वात शेवटचा ग्रह. कुठला? शनी किंवा सॅटर्न. आता शनी ग्रहाचा स्वतःचा एक दिवस आहे, पृथ्वीचे 11 तास. तर त्याचं 1 वर्ष म्हणजे पृथ्वीची 30 वर्ष एवढं मोठा आहे. आणि आज त्याला 61 चंद्र आहेत, 61 नॅचरल सॅटेलाइट्स. आणि सध्या हा पण आपल्याला दिसतो संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर, जिथे आपल्याला मंगळ दिसेल त्याच्याच वरच्या बाजूला. हा आहे धनुरास किंवा सॅजिटेरियस कॉन्स्टलेशन मध्ये. आणि आता एक महत्वाची गोष्ट, जेव्हा मी सांगितलं की कुठला तरी ग्रह कुठल्या तरी राशीत दिसतो, याचा अर्थ हा कधीच होत नाही की ते आपल्या जीवनावर परिणाम करतात. ऑफकोर्स नॉट. याचा अर्थ फक्त आणि फक्त एवढा होतो की पृथ्वीवरून पाहताना तो ग्रह कुठल्या तरी आकाशाच्या भागात दिसतो, आणि यांचा जाण्याचा मार्ग म्हणजे आपण नाव दिलं त्याला राशीपट्टा. फक्त तेवढंच त्याचं महत्व आहे. आता या पलीकडे जे काही ग्रह आहेत, जसं मी आधी सांगितलं, त्यांना बघण्यासाठी दुर्बीण लागते, त्यांना आपण नुसत्या डोळ्यांनी पाहू शकत नाही. त्यापैकी युरेनसला आहे 27 चंद्र, नेप्ट्यूनला आहे 17, आणि प्लुटो जो आता
ग्रहांमध्ये येत नाही. तर आता काय आहे, व्हॉट इज इट नाव, ड्वार्फ प्लॅनेट. करेक्ट. त्याला आपण म्हणतो मराठीत बटुग्रह आहे. त्याला स्वतःचे 5 नैसर्गिक उपग्रह किंवा चंद्र आहेत. तर ही होती माहिती आपल्या सबरीमालेबद्दल. सबरीमालेची माहिती मी इथे संपवतो. आता एक शेवटची सूचना आहे. पावसाळा संपल्यानंतर मोस्ट प्रॉबेबली फ्रॉम नेक्स्ट मंथ ऑनवर्ड्स, पुढच्या महिन्यापासून दर रविवारी संध्याकाळी 7 नंतर तारांगणाच्या वेळेला आम्ही दुर्बीण ठेवणार आहोत, टेलिस्कोप ठेवणार आहोत, ज्याच्यामध्ये आपल्याला यातले जे काही ग्रह दिसतील ते आम्ही दाखवू. त्यासाठी कुठल्याही प्रकारची फीस किंवा तिकीट लागत नाही. जर आपल्याला रुची असेल, इंटरेस्टेड, आपण इथे येऊ शकता रविवारी संध्याकाळी 7ला, पण पावसाळ्यानंतर. तर आता माहिती मी इथे संपवतो. आपला मी आभारी आहे की आपण खाली बसून घेतलं. कृपया जाताना मात्र आपल्या वस्तूंची काळजी घ्या. कुठे